ॲटिट्यूड माझ्यात पण आहे, पण तो तुम्हाला दाखवाय तेवढी तुमची लायकी नाहीये. मी 5 वर्षाची होती तेव्हा. बरं. तेव्हा मी माझा पहिला व्हिडिओ केला होता. जसं TikTok बंद झालं तसा माझा मग परत Instaवरती मी प्रवास चालू केला. म्हणजे असं कधी मला वाटलं पण नव्हतं मला इतकं पब्लिक ओळखेल किंवा मला इतका फेम भेटेल, मी एवढी फेमस होईल. काय सगळे केलं? व्हिडिओज गेले. हं. परत म्हणजे जे काही रोजचं शेड्यूल असायचं व्हिडिओ बघायचे, आता हा व्हिडिओ किती गेला, कोणी काय कमेंट केल्या, ते सगळं स्टॉप झालं. वाटतं माणसाला की एखाद्याला टोमणं देते, पण तसं नसतं. तो माझा कंटेंट आहे म्हणून मी तो कंटिन्यू कंटेंट करते. काही लोक माझ्यासोबत 4-5 वर्षे होते. मी त्यांना लहान म्हणजे त्यांचं पण असंच इन्सिडेन्स घडलेला. मी तिथून त्यांना वर आणलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण ते आता म्हणतात श्रावणी पुढे चालली, तिला नाही पुढे जाऊन द्यायचं. पोरीचं शिक्षण आहे, वय शिक्षणाचं, शिकू द्या, काहीतरी होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, पोलीस होऊ द्या, MBBS करू द्या, काय करू द्या. पण माझे मम्मी पप्पा म्हणतात की नाही, तिला जी लहानपणापासून आवड आहे, जी तिला करायची आम्ही तेच करणार. माझ्यासोबत मी जेव्हा कॉलेजला गेली नवीन 3 दिवस तर माझ्यासोबत कोण बोलत नव्हतं. ते म्हणजे असं त्यांना वाटायचं, भीती वाटायची बाबा ही बोलेल इतकी का? मोठी आहे, बोलते का नाही आपल्यासोबत, ही करते का नाही. मला मम्मी सपोर्ट करते, तर ते माझ्या मम्मीला त्रास देणार. मम्मीला कशी कोण काय बोलणार किंवा मम्मीचं काय होणार त्याचं. मम्मी मग एकदम असं टेन्शन, बाबा आपलं काय चुकलं का असं. मग त्यांना म्हणजे त्यांना असं वाटतं की माझी मम्मी खचली की मग मी पण खचल. पण तसं नाही, मी मम्मी ठाम झालोय. दोघी करते ना तू, तर सपोर्ट नाही करायचं, नाही तर करायचं नाही. जळताय जा, काय नाही जायचं. फक्त बरोबर आहे नका करू. आणि असं कधी होतं की एखाद्या ठिकाणी थांबले पब्लिक स्पेसवरती, कुणीच ओळखलं नाही?